झी 24 तास एक पाऊल पुढे। त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी 15 मार्च 2012 रोजी पर्यटक महिलेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 नराधामांना नाशिकच्या सत्र न्यायालयानं 10 वर्ष कारावास आणि प्रत्येकी 10,000 रुपयांचा दंड ठोठावलाय। दत्तात्रय कोरडे, मनोज परदेशी, पिंटू खोसकर आणि गणेश झोले अशी आरोपींची नावं आहेत। आरोपींनी दंड न भरल्यास 2 वर्ष सक्त मजुरीचे आदेश देण्यात आलेत। दंडाची सर्व रक्कम पीडित महिलेला देण्याचा निर्णय न्यायालयानं दिलाय। तसंच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला पीडित महिलेला मदत करण्याच्या सूचना सुद्धा करण्यात आल्यात। शासनाच्या योजनांच्या माध्यमातून महिलेला काही आर्थिक मदत देता येते का ते तपासून बघण्याची सूचना सुद्धा कोर्टानं केली आहे। वर्षभर सुनावणी झाल्यानंतर नाशिकच्या न्यायालयात 4 आरोपींना शिक्षा ठोठावली आहे। अल्पवयीन आरोपीचा खटला मात्र बाल न्यायालयात सुरू आहे। 5 आरोपी होते, एक जुवेनाईल होता। त्या 5 आरोपींपैकी 4 आरोपींना माननीय महाजन साहेबांनी आज 10 वर्ष सशस्त्र कारावास आणि ती शिक्षा भोगत असताना 10,000 रुपये प्रत्येकाला फाईन आणि 10,000 रुपये नाही भरले तर परत 2 वर्षाची सक्त मजुरी अशी सजा सुचवलेली आहे। आणि ही अंडर ट्रायल केस चालल्यामुळे अगदी तात्काळ या केसचा निकाल लागलेला आहे आणि जी पीडित मुलगी होती तिला खरोखरच न्याय मिळाला आहे असं आम्हाला वाटतं। झी 24 तास एक पाऊल पुढे।